गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. तर काल आपण 2018 सालातली आपली मुख्य जी परीक्षा आहे, त्या मुख्य परीक्षेतील बुद्धिमत्ता विषयाबद्दल आपण थोडीशी माहिती पाहिली होती. तर त्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 याबद्दल सविस्तर आपण चर्चा केली होती. तर आज आपण 51च्या पुढे 75 पर्यंत प्रश्न आहेत, त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला प्रश्न क्रमांक 51 कडे जाऊया आपण. तर 51 प्रश्न वाचा. 51 ते 53 साठी सूचना इथं. खालील अक्षरे, चिन्हे, अंक यांच्या लयबद्ध मांडणीतील रिकाम्या जागी येणारी अक्षरे, चिन्हे, अंक पर्यायातून निवडा. तर जो पहिला प्रश्न आहे तो आहे कशावर आधारित? तर पहिला जो प्रश्न आहे तर तो आहे अक्षरांवर आधारित, 51वा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे चिन्हांवर आधारित आणि तिसरा प्रश्न आहे अंकांवर आधारित. तर त्यातली सुरुवातीला जी मांडणी आहे ती मांडणी बघून घेऊ आणि मग त्या रिकाम्या जागा ज्या आहेत तर त्या रिकाम्या जागांमध्ये कोणकोणती अक्षरं भरायची तर ते आपल्याला या ठिकाणी कळेल. इथं बघा, इथं डॅश आहे, नंतर बी सी डी आहे, नंतर डॅश आहे, सी बी ए आहे, नंतर डॅश आहे, नंतर बी सी डी ई आहे आणि शेवटी डॅश आहे. तर याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला याची मांडणी करता येईल. तर ए बी सी डी ही चारच अक्षर या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतात, ए बी सी आणि डी. फक्त ती योग्य क्रमाने नाही. आपण इथं ए लिहिला तर ए बी सी डी असा क्रम होईल. आता इथं हा जो चारचा गट आहे तर त्यामध्ये एक अक्षर दिसत नाही आपल्याला, कोणतं इथे डी नाही. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, या पुढच्या चौघांमध्ये पाहिलं तर इथं ए नाही आणि पुढे पुन्हा इथं जर पाहिलं तर इथं सी नाही. असाही क्रम या ठिकाणी आपल्याला बघता येईल. आणि दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं तर दुसऱ्या पद्धतीने कसे बघूया आपण. बघा, ए बी सी असा एक गट आहे, त्यानंतर इथं डी डी असा एक गट येतो, त्यानंतर सी बी ए असा गट येतो, नंतर इथं इकडे बघा ए बी सी डी डी सी बी ए, नंतर पुन्हा ए बी सी, नंतर डी डी, नंतर सी बी ए अशा क्रमाने हे गट येतात. म्हणून ए डी ए सी हा जो 4 नंबरचा पर्याय आहे तो इथे लागू होतो. पहिल्या पद्धतीने केलं तर हेच येणार उत्तर. 4-4 चे गट केले होते पहिल्या पद्धतीमध्ये, ते सुद्धा लागू होतंय आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा एडीएसी हेच उत्तर येते. म्हणजे दोन पद्धतीने उत्तर काढलं तरी एकच येतं. प्रश्न क्रमांक 52 कडे जाऊया आपण. आता ही चिन्ह आहेत. आता या चिन्हाचा एक क्रम पाहूया आपण. इथं 3 चिन्ह आहेत, इथं 3 चिन्ह आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत आणि इथं 3 आहेत. 3-3 चे जर गट आपण तयार केले तर बघा, इथे आपण असे गट करूया. हा एक गट झाला, हा गट नंबर 2, हा गट नंबर 3 आणि हा गट नंबर 4 आणि शेवटचा गट नंबर 5. आपल्या असं लक्षात येईल की हा जो गट आहे, या गटामध्ये याच्यामध्ये रेषा नाही. या गटामध्ये पुन्हा सुद्धा तसंच होणार आहे. या गटामध्ये सुद्धा पुन्हा तसंच होणार आहे. फक्त हे जे 2 गट आहेत, या 2 गटांमध्येच मध्यभागी रेषा त्या आकृत्याच्या दिलेल्या आहेत. आता इथं बघा 3च प्रकारच्या आकृत्या प्रत्येक गटामध्ये. मग ही पहिला गट आणि शेवटचा गट सेम टू सेम दिसतोय. म्हणून इथं आपण काय करूया, इथं एक त्रिकोण काढूया. तर प्रत्येक पर्यायामध्ये बघा चारही ठिकाणी त्रिकोण आहे. आपल्याला दुसऱ्याकडे जावं लागेल. आता बघा ही आकृती आणि ह्या आकृतीमध्ये हा त्रिकोण मध्यभागी, इथं पण त्रिकोण मध्यभागी. मग इथं काय येणार आहे? कृती आकृती येणार आहे. इथं बघा वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये अशा प्रकारे बेरजेच्या चिन्हासारखं चिन्ह करायचे. बघा आता दोन्ही पण चारही पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर तिसऱ्या आकृतीकडे जाऊया. ही आकृती ही आकृती सेम येणार आहे. वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस. बघा 1, 2, 3, 4 आकार आपल्याला सापडले. आता 5वा आकार सापडायचा राहिला फक्त. ही आकृती आणि ही आकृती सारखी आहे. म्हणजे चौरसामध्ये 4 ही प्लसचं चिन्ह तयार होते त्याच्यामध्ये. हे जे 5 चिन्ह आहे ते पर्यायामध्ये कोणते ते व्यवस्थित शोधायचे. त्रिकोण सगळीकडे आहे. त्यानंतर हे पण आहेच कॉमन. वर्तुळ पण कॉमन आहे.
हा जो ब्लँक चौकोन पाहिजे आपल्याला, एक तर 4 नंबरला असेल किंवा 1 नंबरला असेल आणि पुढे चौकोनामध्ये प्लस चिन्ह, म्हणजे हा जो पर्याय आहे आणि बरोबर येतो इथं हा पर्याय बसणार नाही, म्हणजे पर्याय नंबर 4 हे त्याचं योग्य उत्तर येतं. ओके, चला पुढे जाऊया आपण. हा 53वा प्रश्न आहे बघा परत. वाचा एकदा थोडासा. 17 डॅश 7 डॅश 175 डॅश 0175 डॅश अशा क्रमाने हा क्रम आहे. तर त्यातून आपण मोठा ज्या ठिकाणी भाग दिसतोय, तेवढा मोठा भाग आपण काय करूया, थोडासा हायलाइट करूया. हे बघा, इथं 2 अंक, इथे एकच, इथं 3, इथं मात्र 4 आहे. म्हणून त्याला हायलाइट केलं आपण. तर बघा 17च्या अगोदर आपल्याला 0 पाहिजे. तर इथं 17च्या अगोदर 0 आहे. 17 नंतर कोणता अंक पाहिजे? इथं 5 बसतो बघा. बसला. तर 17 5 बसल्यानंतर पुन्हा पुढे 7 आहे. इथं बघा 17-7 म्हणजे इथं पण 5 बसला पाहिजे. त्यानंतर 7 नंतर काय आलं पाहिजे बघा बरं. 0, 17, 5, 7 नंतर काय बसलं पाहिजे परत? मग बघा विचार करून काय बसणार आहे बघा. आपल्याला 5 आणि 5 सापडले. हे हा पर्याय किंवा हा पर्याय असू शकतो. इथं मध्ये काय असायला पाहिजे? इथं बघा, इथं 17 आहे ना, इथं काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. आता यानंतर 17 नंतर 5 आला. 5च्या पुढे परत काय आलं पाहिजे? 7 आलं पाहिजे. म्हणजे 5075 आणि इथं पण एक राहिलं बघा. काय यायला पाहिजे इथं आता? इथं सुद्धा काय यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे. 50775 हे त्याचा आन्सर आहे 1 नंबरचं. 50775. म्हणजे बघा या ठिकाणी काय तयार होतंय? हा जो पॅटर्न आहे, तो पॅटर्न सगळीकडे सारखा दिसतोय बघा. है ना? 01757, 01757, 01757. तर इथं 0 नाही म्हणाल तुम्ही, पण ही जी मालिका आहे ती पुढे कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा ती मालिका आपण जॉइन करून घेतली तर सुद्धा 0 येऊ शकतो. तिथं बघा मनोरा आहे. त्या मनोऱ्याचं निरीक्षण करून आपल्याला तिथे उत्तर द्यायची आहेत. ठीक आहे, हा प्रश्न सोडूया आपण पहिला. हा जो मनोरा आहे, तर त्या मनोऱ्याचं निरीक्षण जर केलं, तर काय लक्षात येतं बघा. 2-1-3 यांचा संबंध 2-4-3 शी आहे. 2-1-3 बघा बरं आता. 2-1-3 आता इकडे पण आहे बरं का 2-1-3, पण त्याचा संबंध व्यवस्थित लागत नाही. म्हणून मग ती वरचे 2-1-3 त्याची फिरण्याची दिशा कशी ती बघून घ्या. त्याचा संबंध 2-4-3 शी लागला बघा खाली, बरोबर त्याच्या एक्झॅक्ट खाली 2-4-3 शी संबंध आला. आता तसाच प्रकारचा संबंध आपल्याला 1-7-14 शी प्रस्थापित करायचा आहे. बघा इकडे 1-7-14 1 पासून 7 कडे आले, 14 कडे गेले. आता पुढे काय येईल बघा बरं मग. याच्या ऑपोजिट साईडला विरुद्ध बाजूला जायचं. 6, 13 आणि 4 हे बघा याचा संबंध याच्याशी बरोबर. याचा संबंध जसा होता ना याच्याशी, तशाच प्रकारचा संबंध इकडच्या पॅटर्नचा इकडच्या पॅटर्नशी लागला. म्हणजे एक ठराविक पॅटर्न तयार झाला. ओके, म्हणजे 6, 13, 4 पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर येतं. हा 55वा प्रश्न आहे. बघा वाचा. इथं 4 आहेत बघा संख्या. 8 सॉरी 5, 8, 13 आणि 9 यांचा संबंध कोणाशी? 7, 11, 15, 12 यांच्याशी संबंध आहे. तर तो कसा आहे बघूया आपण. 5, 8, 13, 9 कुठून घ्यायचा? 5, 8, 13, 9 बघा. हा 5, 8, 13, 13 इथं सापडत नाही जवळपास, तो घेऊन चालणार नाही. त्याला वर जाऊया आपण. 5, 8, 13, 9 बघा इथं दिसतंय ना. 5, 8 एरो करायचं त्याला. म्हणजे मग त्याची दिशा आपल्याला परफेक्ट कळते. बाण दाखवायचं, बाणाचं टोक दाखवायचं कोणत्या दिशेनं चाललंय. 5 पासून 8 कडे, 8 पासून 13 कडे, 13 पासून 9 कडे. त्याचा संबंध कोणाशी? 7, 11, 15, 12 शी आहे. बघा 7, 11, 15, 12 दिसतात का इथं? 7, 11, 15, 12 मला दोन्हीचा पॅटर्न सेम आहे.
तर पुढे जायचे आपल्याला बघा. 2, 8, 15, 9 बरोबर किती? पुढे दिसतंय बघा 2, 8, 15, 9. इथं 2, 8 आहे, पण इथं जवळपास 15 दिसत नाही. इथे पण 2, 8 नाहीये. अजून 2 कुठे आहे बघा? इथं 2, 8 पण 15 दिसत नाही इथं. हे इकडे बघा. 2, 8, 15 आणि 9. हाच पॅटर्न इकडे आपल्याला कॉपी करायचा आहे. सेम टू सेम आला पाहिजे. सुरुवात कुठून करू शकतो आपण? 5 न सुरुवात करू शकतो ना. बघा प्रत्येक ठिकाणी 2 ठिकाणी 5 न सुरुवात केलेली आहे. मग 5 नंतर किती येईल? 12 येतील का? 12 जर घेतले तर काय होईल? त्याच्यासारखा पॅटर्न तयार होईल का? 12 घेतले तरी चालले असते, पण इथं 12 मध्ये पर्याय नाही. आपण काय करू? 5, 11, 3 आणि 12. हा आणि हा पॅटर्न सेम आहे. म्हणजे याच्या उलट पॅटर्न सुद्धा कधी-कधी असतात बरं का इथं. इथं जशी दिशा दिली होती ना, तशी दिशा ह्या ठिकाणी सुद्धा वापरायची. इथं जर त्यांनी सांगितलं ना 7, 12, 15, 11 करा. तर इथं काय करावं लागलं असतं? 5, 12, 3, 11 असं करावं लागलं असतं. त्यात या ठिकाणी काय आलं? 5, 11, 3, 12. कुठे 5, 11, 3, 12 व्यवस्थित अंक पाहिजे, संख्या पाहिजे आणि बरोबर उत्तर शोधायचं. ते आता तिसरा प्रश्न आहे. बघा. 2, 8, 14, 5. शोधा बरं 2, 8, 14, 5 कुठे दिसताय? याचा संबंध पुढच्याशी आहे. 2, 8, 14, 5. सापडलं? इकडे बघा 2, 8, 14, 5. अशा प्रकारे काटकोन तयार झाला बघा. 2, 8, 14, 5. त्याचा संबंध 12, 15, 2, 14 शी आहे. इकडे म्हटलं तर इकडे असतील किंवा वर असतील किंवा खाली असतील. आपण बघूया 12, 15, 2, 14 कुठे आहेत? इथं 12 आहे, 15, 14 नंतर सॉरी 2, 12, 15, 2 कुठे आहे? तर जवळपास नाही. आपल्याला कुठे यावं लागेल? इथं खाली यावं लागेल बघा. 12, 15, 2, 14. इथं बघा बरं का. हे खालच्या बाजूनं बाण आलाय, हा बाण वरच्या बाजूनं चाललाय. हे बघावं लागेल चांगले व्यवस्थित आपल्याला. तर पुढच्यामध्ये सुद्धा तसंच करायचं. 3, 5 आणि 13. कुठं दिसतंय बघा 3, 5 आणि 13. थोडंसं खाली यावं लागेल. थोडंसं खाली गेलं. या ठिकाणी घेऊया मला. थांबा हे प्रश्न वगैरे बघतो. 2, 8, 14, 5. इथं लिहितो म्हणजे पटकन आपल्याला सापडेल. 2, 8, 14, 5. त्याचा संबंध कोणाशी आहे? 12, 15, 2, 14. बघूया. 2, 8, 14, 5. इथं आला होता 2, 8, 14, 5. त्याचा संबंध कोणाशी आला होता? 12, 15, 2, 14 शी आला होता. सापडलं का 12, 15? पुढे सापडले 12, 15, 2, 14. ओके. तर पुढे कोणाचे संबंध शोधायचे? 3, 5, 8, 13. 3, 5, 8, 13 याच्याशी संबंध शोधायचा आहे. आता आपला प्रश्न थोडा फेड झालाय खाली, त्याच्यामुळे आपल्याला इथं लिहावं लागलं. तर 3, 5, 13 शोधायचे कुठे आहेत? 3, 5 आणि 13. सापडले का कुणाला? जवळ-जवळ पाहिजे ना, लांब-लांब नको फार. सापडले? ओके. इकडं बघा 3, 5, 8, 13. हा पण सुद्धा खाली आलाय बघा. ही वरची एक ओळ गाळून मग ही 2 नंबरची ओळ घेतली. आपल्याला इथं खाली सुद्धा तसंच करावं लागेल. सुरुवात कुठून होईल मग? सुरुवात कुठून होईल बघा. 6, 12, 3, 11 होईल का बघा बरं असं. कारण ही ओळ गाळली होती ना, मग ही पण गाळायला लागेल. 6, 12, 3, 11. बघा बरं. बरोबर दिसतंय ना? बघा दोन्ही एरो सारखे दिसतायत. हा खाली येत होता, हा वर जात होता, हा खाली येत होता, हा पण वर जातोय. म्हणजे 6, 12, 3, 11 हा पर्याय इथं बरोबर आहे. बघा कुठे आपण 6, 12, 3, 11 तर बघा 3 नंबरचा पर्याय बरोबर येतो याच्यामध्ये.
पर्याय नंबर 3 बरोबर आहे. 6, 12, 3, 11 असे हे पिरामिडवर आधारित 3 प्रश्न होते. हे प्रश्न सोपे असतात. फक्त काळजीपूर्वक, लक्षपूर्वक काम जर केलं, तर या प्रश्नांची उत्तरं अजिबात कधी सुटत नाही. म्हणजे थोडक्यात समसंबंधासारखाच प्रकार आहे हा. फक्त तो समसंबंध इथं अंकांशी लावायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता एकदम सोपा प्रश्न लहान मुलांचा. 57वा प्रश्न आहे बघा. वर प्रश्न वाचण्याच्या आधीच आपल्या लक्षात आलं, इथं काय ठेवलेलं आहे म्हणून आरसा आहे. इथं बघा वर प्रश्न दिलाय. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा असणारा अचूक पर्याय शोधा. तर आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची. आरशामध्ये काय होतं? डावीकडचा जो भाग आहे तो उजवीकडे दिसतो आणि उजवीकडचा भाग डावीकडे दिसतो. आता अगोदर आपल्याला हा 5 दिसणार आहे, पण तो 5 आहे तसा दिसणार नाही. त्याचं हे जे तोंड आहे उघडं, हे तोंड ह्या बाजूला दिसेल आणि इकडचे वरचा जे भाग आहे तो तिकडे दिसेल. मग बघा असा उलटा 5 कोणत्या बाजूला दिसते बघा. हा दोनासारखा 5 दिसणारच नाही, बरोबर? म्हणजे पहिला पर्याय बाद होतो लगेच. हा प्रश्न सोपा असतो, फक्त काळजीपूर्वक काम करायचं असतं. हा पर्याय बाद होतोय. आता हे तर पहिला 7 दिसतोय, हा पर्याय पण बाद होतोय. आता राहिले हे मधले 2 पर्याय. त्याच्याकडे बघा. आता हा जो 7 आहे, त्याचं तोंड 7सारखं इकडं हा जो 7 आहे तो सेम टू सेम इथे आलाय. त्या 7चा जो इकडचा वरचा भाग आहे तो पलीकडे जाणार आहे, पलीकडच्या बाजूला दाखवणार आहे. म्हणजे हा जो 7 आहे हा बरोबर आहे. हा 5 आणि 8 ही दोन्ही सारखी आहे. फक्त 7 मध्ये डिफरन्स आहे म्हणून हा पर्याय नंतर इथं 2 येतो. हा पर्याय बसत नाही. म्हणजे आपल्याला 57व्या या प्रश्नाचं उत्तर 587 पर्याय नंबर 3 असं उत्तर येते. निरीक्षण करा, समजून घ्या. पर्याय नंबर 2 आणि 3 मध्ये थोडासा फरक आहे, तो समजून घ्या. 2 नंबरचं पर्याय बरोबर उत्तर आहे. आता पुढचा आणि खालील प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारा अचूक पर्याय. तिथं असा भाग पण दिलेला असतो. आता दिला तर वाचण्याची गरज नाही, पण पाण्यातील प्रतिबिंब शोधा म्हटलंय. काही मुलं तंतोतंत जुळणारी आकृती म्हणून हा प्रश्न सोडवतात. त्यांनी मुद्दाम कदाचित हे दिलं नसावं. मग आता पाण्यामध्ये वरची बाजू खाली, खालची बाजू वर होते. हा एन खाली आल्यानंतर कसा दिसेल, हा एन वर गेल्यावर कसा, हा डब्ल्यू आहे तो वर गेल्यानंतर कसा दिसेल, हा आर कसा दिसेल. बघा हा आर ह्या आर सारखा दिसेल का? अजिबात दिसणार नाही, कारण ही जी बाजू आहे ही उजवी जी बाजू आहे ती उजवीकडे दिसली पाहिजे. आता त्याच्यामध्ये ती डावीकडे दिसते. हा पर्याय बसणार नाही, हा पर्याय पण बसणार नाही याच्यामध्ये. त्या दोघांमध्ये शोधा कोण आहे. आता फक्त काय बघायला लागतं, आर बरोबर उलटा झालेला आहे. दोन्हीकडे आर बरोबर आहे. दोन्ही आर बरोबर आहे. फक्त एम आणि डब्ल्यूचा वगैरे बघा कसं येते. हा जो चौरस आहे तो खाली आला तसा सेम टू सेम आलाय. आता बघा हा जो एम आहे तो इथे जाणार आहे. पण हा जो डब्ल्यू तो इथे वर जाणार आणि हा एम खाली येणार. बघा कोणत्या बाजूला येणार ती कसं येईल ते बघा. आर तर सेम आहे 3 आणि 4 मध्ये. आता फक्त एम डब्ल्यू ची गंमत शोधायची आपल्याला. समजलं? आता हा एम आहे. सेम टू सेम एम इथं आलाय. तसं होणारच नाही कधी. बरोबर? तो एम काय होणार आहे? उलटा होणार आहे. पर्याय नंबर 4 मध्ये तो उलटा झालेला आहे. आणि हा जो खालचा डब्ल्यू वर जाऊन तो एम सारखा दिसणार इकडे या बाजूला बघा. म्हणजे 4 नंबरचा पर्याय तर बरोबर दिसतो. हे प्रश्न सोपे आहेत. फक्त काळजीपूर्वक करण्याचे आहेत. तर एकूण प्रश्न आयुष्यातील प्रतिमा शोधायची. पुन्हा आयुष्यातील प्रतिमेचा प्रश्न आला. बघा त्यातले सगळे स्पेअर पार्ट बघून घ्या चांगले बाजूला. त्या आकृतीला बरेचसे स्पेअर पार्ट दाखवलेले आहेत बघा. आयुष्यामध्ये काय होतं, अगोदर आपल्याला इकडची जी बाजू आहे ती इथं दिसते आणि तिकडची बाजू इकडे दिसते. म्हणजे डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे. मला समजून घ्या चांगलं. हा जो गोल आहे तो गोल ह्या बाजूला यायला पाहिजे. इथं आलाय, तिथं नाही, तिथं तर नाही, इथं आलेला आहे. म्हणजे 2 आणि 4 3 नंबरचा पर्याय इथं लागू होत नाही. या आकृतीत येणारच नाही. आरशातील प्रतिमा
या दोघांमध्ये कोण बसते बघा बरं. हा वरचा भाग डार्क आहे, खालच्या भागात रेषा आहे. इथं वरचा भाग डार्क आहे, खालच्या भागात रेषा आहे. इथं वरच्या भागात रेषा आहे, खालच्या भागात डार्क आहे. तर मग आता आरशातील प्रतिमेमध्ये खालचा भाग वर, वरचा भाग खाली असं होत नाही, म्हणून हा पर्याय सुद्धा इथं डिलीट होतो. शिल्लक राहतो फक्त पर्याय नंबर 1. ही बरोबर आरशातील प्रतिमा या आकृतीची आहे. आणि पुढचा प्रश्न थोडासा विचाराला चालना देणारा प्रश्न आहे, तर थोडासा सविस्तर घेऊ आपण. नदीचा प्रवाह ताशी 4 किलोमीटर आहे. वेग 4 किलोमीटर. आता तुम्ही एवढं लिहित बसायचं नाही तिथं. तुम्हाला समजावं म्हणून मी लिहितोय. नावेचा वेग ताशी 12 आहे. बरोबर, म्हणजे ताशी वेग आहे. आता नाव जेव्हा नदीच्या प्रवाहाच्या बरोबर वाहते, तेव्हा नावेचा एकूण वेग जो होतो, किती होईल बघा बरं. नदीच्या प्रवाहाची 4 किलोमीटर आणि नावेच्या वेगाची 12 किलोमीटर. असे 12 अधिक 4 बरोबर 16 किलोमीटर एवढा त्या नावेचा वेग होतो. बरोबर. आता हे इथपर्यंत वाचलं, एवढी माहिती आपली तयार झाली. म्हणजेच नावेचा एकूण जो वेग आहे तो 16 किलोमीटर झाला. हा जो वेग होता ना नावेचा, तो पाणी संत असतानाचा वेग दिलेला आहे. पण आता नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे 4 किलोमीटर ताशी. मग नाव जेव्हा त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाईल, तर त्यावेळेस तिचा वेग असेल 16 किलोमीटर. आता पुढचं वाक्य वाचायचं आपल्याला. प्रवाहाच्या दिशेने नावेला हे अंतर पार करण्यासाठी 2 तास वेळ लागतो. इथपर्यंत वाचायचं. एका तासामध्ये 16 किलोमीटर जाते. तर एकूण अंतर किती होईल मग 2 तासामध्ये? एका तासात 16 किलोमीटर. तर 2 तासामध्ये किती होईल? 16 गुणिले 2 बरोबर 32 किलोमीटर. एकूण अंतर 32 किलोमीटर पार करायचे. एवढं लक्षात ठेवायचं हा. ही एवढी 2 ओळी आहेत ना, याच्यावरून आपल्याला 32 किलोमीटर हे एकूण अंतर आहे हे समजलं. आता तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना काय होईल? नावेचा वेग, संत पाण्यातला वेग 12 आहे. प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचे म्हटल्यावर वेग तिचा कमी होणार आहे. किती वेग झाला? 12 मधून 4 कमी झाले. नदीचा प्रवाहाचा वेग 4, तो काय करणार आहे? नावेचा वेग कमी करणार आहे 4 किलोमीटर ताशी. म्हणून 8 किलोमीटर प्रत्येक तासाला वेग त्या नावेचा असेल. आता अंतर पार करायचे 32 आणि एका तासाला नाव जाते 8 किलोमीटर. आता आपल्याला शोधायचं काय आता इथं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. बरोबर होईल का? होईल. बघा अंतर किती आहे? 32 किलोमीटर. वेग आहे 8 किलोमीटर. सॉरी, वेग आहे 8 किलोमीटर, अंतर आहे 32 किलोमीटर. 8 एक 8, 8 चौक 32. वेळ लागेल 4 तास. तुम्ही म्हणाल काय सोपं होतं ते. इथं 2 आहे, त्याचे दुप्पट करायचे 4 तास. पण प्रत्येक वेळेस अशी परिस्थिती असेल असं नाही. त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर येऊ शकतं. कसं? यातले जर आकडे थोडेफार कमी जास्त इकडे-तिकडे केले, तर त्याच्या उत्तरामध्ये बदल होईल. या 2 चे 4 करायचे म्हणजे उत्तर येत असं होत नाही. ओके. इथे 4 तास वेळ कसा आला समजलं? नदीच्या प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर, नावेचा वेग 12 किलोमीटर. प्रवाहाच्या बरोबर जेव्हा नाव वाहते, तेव्हा तिचा वेग होतो 12 अधिक 4 बरोबर 16 किलोमीटर ताशी. एकूण अंतर 16 किलोमीटर वेग आहे, 2 तास लागतात, म्हणजे 32 किलोमीटर हे अंतर झालं. तर 32 किलोमीटर अंतर जाण्यासाठी ताशी जर 8 किलोमीटर वेग असेल तर 4 तास एवढा वेळ लागेल. हे आपलं 4 तास हे फायनल उत्तर झालं. चला आता हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, सोपा एकदम. जर बघा विचारा, वाचून घ्या एकदा. 4 बाय 4 बाय 4 घन सेंटीमीटर म्हणजे 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर लांबी, 4 सेंटीमीटर रुंदी, 4 सेंटीमीटर उंची असा हा भाग आहे.
तर एक लाकडी घनाकृती ठोकळा सर्व बाजूनी हिरव्या रंगाने रंगवला, चारही बाजूनी हिरव्या रंगाने रंगवला. जर तो ठोकळा प्रत्येकी 1 सेंटीमीटर अंतरावर कापला, इथं त्यांनी कापण्याच्या खुणा करून दिलेल्या आहेत. तर 1 बाय 1 बाय 1 घन सेंटीमीटर मापाचे लहान लहान ठोकळे तयार होतील. बरोबर. होतील का नाही? हे बघा इथे ठोकळा दिसतोय, असे ठोकळे तयार होतील. 64 ठोकळे तयार होतील. थोडंसं मोठं करू. बरं, ओके. तर पुढील प्रश्नाची उत्तरे सांगा. आता बघा 2 पृष्ठभागांना हिरवा रंग असलेल्या ठोकळ्यांची एकूण संख्या किती? तर बघा या कडेचे जे भाग आहेत ना, कडेचा भाग. थोडासा हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. बघा, हा जो भाग आहे ना हा, या भागाला 2 पृष्ठभागांना रंग दिलेले असेल. या भागाला मात्र 3 पृष्ठभागांना रंग दिलेले असेल. बरोबर? मग आता विचार करा चांगलं, की 2-2 पृष्ठभागांना किती ठिकाणी रंग दिलेले असेल. तर बघा, प्रत्येक घनाला असतात किती पृष्ठ? 6 पृष्ठे असतात. एकूण पृष्ठे असतात 6. आता मी तर तुम्हाला पुन्हा करून दाखवलेले आहे. हे 2, हे 2, हे 2 आणि हे 2 असे 8 पृष्ठे, सॉरी 8 जे घन आहेत ना, तिथं घन शब्द पाहिजे. 6 पृष्ठे गुणिले 8 घन. तुमच्या पुढे प्रश्न पडेल 6व्या 48 पृष्ठ तयार होतात. पण काय होतं, हा जो पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागाचा हे जे 2 ठोकळे आहेत, ते वरच्या पृष्ठभागाचे पण कलर दिलेले आपल्याला सापडतील. मग एकूण जरी 48 घन होत असले, तरी पण निम्मे जे घन आहेत, ते या ठिकाणी आपल्याला गृहीत धरावे लागतील. म्हणून त्याला 2 ने भागलेलं आहे. आता गृहीत का धरायचे 2 निम्मे? तर काही काही जे घन आहेत आपण डबल मोजले. इथं बघा, एवढं याचं उदाहरण घेऊ समोर दिसतात आपल्या म्हणून. हे बघा हा जो ठोकळा आहे हा एक. हा ठोकळा या समोरच्या पृष्ठाचा पण आहे, वरच्या पृष्ठाचा पण आहे. हा ठोकळा पण बघा, हा जो घन आहे, हा घन या समोरच्या पृष्ठाचा पण आहे आणि वरच्या पृष्ठाचा पण आहे. तसंच परिस्थिती यांची पण आहे, यांची पण आहे आणि यांची पण आहे. म्हणजे प्रत्येक पृष्ठ दोनदा मोजलं आपण. तेव्हा सगळे 48 घन आले. आपण काय झालं, प्रत्येक घन डबल मोजलं इथं. त्यामुळे काय केलं आपल्याला फक्त एकदाच मोजून किती पृष्ठ शोधायचे ते, म्हणून इथं 2 ने भागलेलं आहे. त्याचं उत्तर 24 येतं. म्हणजेच हिरवा रंग 2 पृष्ठभागांना असलेला ठोकळे 24 आहे. तर त्याचं उत्तर येतं. चला पुढचा पृष्ठ. एकही पृष्ठभाग रंगीत नाही अशा ठोकळ्यांची संख्या आहे. आता एकदम त्या ठोकळ्याच्या आतमध्ये जावं लागेल आपल्याला. पूर्ण आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की हा जो एवढा भाग आहे, इकडे बघा हा जो एवढा भाग आहे, तो कुठला? या आतमधला बरं का. त्याच्या एकदम आतमधला. तर हा भाग किती बाय कितीचा आहे बघा. 2 ठोकळे उभे, 2 ठोकळे, 2 ठोकळे उभे, हे 2 ठोकळे उभे. त्याच्या पाठीमागे सुद्धा 2 ठोकळे उभे आणि 2 ठोकळे उभे. अशा प्रकारचे जर ठोकळे मोजले, तर सगळे ठोकळे किती होतात मोजा बरं. हे बघा अशा 2 रांगा आहेत आतमध्ये, की ज्यांना रंगच बसणार नाही. मग किती ठोकळे आहेत ते बघा. विचार करून बघा. समोरचा भाग काढून टाका, हा भाग काढून टाका, खालचा भाग काढा, वरचा भाग काढा. म्हणजे 6च्या 6 कडेचे पृष्ठ काढून टाका आणि मध्यभागी फक्त काय राहणार आहे, एवढाच भाग शिल्लक राहणार आहे फक्त. एवढाच भाग शिल्लक राहणार आहे आणि तो भाग काय दाखवणार आहे, एकाही पृष्ठभागाला हिरवा रंग दिलेला नाही. मग किती ठोकळे होतात ते बघा. मोजले, समोरच्या बाजूचे 4 आणि मागच्या बाजूचे 4 सगळे पृष्ठ होतात.
की ज्याचा एकही ज्या भागाला रंग दिलेला नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता थोडस डोकं चालवण्याचा भाग आहे. सोपा असतो, फक्त जास्त संख्या दिसते की गोंधळ होतो. पण तो गोंधळ होऊ द्यायचा नाही. 63 आणि 64 दोन्ही प्रश्न एकाच क्रायटेरिया मधले आहेत, की खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखायचं आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा. इथं प्रश्नचिन्ह बघा. बघितलं सगळ्यांनी? त्या संख्या दिसल्या की थोडासा गोंधळ उडणं साहजिक आहे, पण शांत डोकं ठेवलं की उत्तर पटकन सापडतं. आपल्याला फक्त मधल्या संख्येचा संबंध शोधायचा आहे. तर एक तर दुसरी गंमत पाहिली तर या दोघांची जर बेरीज केली तर 59 येतात बघा. या दोघांची जर बेरीज केली तर ती 86 येते आणि या दोघांची केली तर 99 येते. तर त्याच्या पुढे जायचे आपल्याला. हे 244 कुठून येतात ते शोधायचं. एखादा मी गोल करतो 244ला. हे 244 कुठून येतात? तर सहज आपण एक या तिघांचा विचार करूया. यांची जर साधारणपणे जर बेरीज केली तर ते 244 येते का बघू आपण. बघा 99, 86 आणि 59. 24, 2, 9, 19, 5 येते. या तिघांची बेरीज 244 येते. तोच नेहमी तर लागू होतो, पण इथे बघायचं आणि मग उत्तराकडे जायचं. चला 66 आणि 37 याची बेरीज करू आपण आणि त्याच्यामध्ये 55 मिळवू. मग साईनचा 13 आणि 18 चाला 1 7 आणि 3 9 5 15 158 झाले म्हणजे बघा. म्हणजे नियम बरोबर आहे आपल्याला. आपण जो नियम शोधून काढला तो बरोबर आहे. आता या तिघांची बेरीज फक्त काळजीपूर्वक करावी लागेल, कारण उत्तराकडे जायचे आपल्याला. 77, 49 आणि 94. बरोबर बेरीज करून इथं 20 येतात. इथं 22 येतात. बेरीज बरोबर झाली तर बघून घ्या. ओके. हे 220 आहे का पर्याय शोधा. आहे. पर्याय नंबर 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. एकदा बघून घ्या कसं केलं ते. आणि बहुतांश वेळा अशाच प्रकारचं उदाहरण असतं. चला आता हा थोडासा उभी आडवी बेरीज बघा, तिरकी बघा अशा प्रकारचा प्रश्न असतो. पण या ठिकाणी जर उभं आडवं जर बघितलं तर त्यामधल्या संख्येचा कडेच्या दोघांचे संबंध काय आहे तो कळत नाही. बघा ही संख्या आहे या दोघांपेक्षा कशी मोठी आहे. या दोघांचा काहीतरी संबंध असू शकतो इथे. इथं जर पाहिलं तर मात्र कसं आहे, ही मोठी संख्या आहे, ही एकदम छोटी आहे, मधली तर एकदम छोटी आहे. म्हणजे मधली जर मोठी असती तर मग काहीतरी नियम लावला असता आपण. इथं तो नियम लावता येत नाही. इथं पण तसंच आहे बघा, ही मधली छोटी आहे पण इथं ही मोठी संख्या आहे. म्हणजे त्याला कोणता नियम इथं वापरू शकतो आपण याचा विचार करण्यासाठी म्हणून थोडंसं काय करावं लागतं, काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. वगैरे. हा प्रश्न चालू होता आपला. तर त्याला क्ल्यू असा आहे, ही संख्या अशा वेळी जेव्हा विस्कळीत स्वरूपामध्ये दिलेल्या असतील असं दिसेल, त्यावेळेस काय करायचं, त्या संख्या चढत्या क्रमानं मांडून घ्यायच्या. चला 2, 12, 36 नंतर किती आहेत? 80 आहेत का? 80 पुढे 150 नंतर किती आहे? 252 नंतर 392 392 नंतर इथं पर्याय बघा 500 500 दिलेले म्हणजेच 810च्या इथं प्रश्नचिन्ह असेल इथं आणि मग शेवटी 810. ओके. तर बघा संख्या वाढत गेल्या, कोणत्या तरी क्रमानं वाढत गेल्या असतील, काय असतील ते बघूया आपण. इथं 10चा फरक आहे, इथं 24चा फरक असेल, इथे किती तर 44चा फरक, इथं 70चा आहे. तर त्याच्यामध्ये काही असं गुणधर्म सापडत नाही. मग ह्या संख्या वाढत कशा गेल्या? त्याला सूत्र आहे बघा.
1चा वर्ग अधिक 1चा घन, याचं उत्तर 2 येतं. बरोबर. 1 अधिक 1 2. इथं बघा 2चा वर्ग अधिक 2चा घन. 2चा वर्ग आहे 4, 2चा घन आहे 8, 12 उत्तर येते याचं. इथं 3चा वर्ग अधिक 3चा घन, 4चा वर्ग अधिक 4चा घन, 5चा वर्ग अधिक 5चा घन, 6चा वर्ग अधिक 6चा घन, 7चा वर्ग अधिक 7चा घन. तर इथे येईल 8चा वर्ग अधिक 8चा घन. त्याची बेरीज करायची आणि किती उत्तर येतं ते बघायचं. बघा 8चा घन, सॉरी 8चा वर्ग 64 लिहायचा. ओके. 8चा घन किती होतो? 5 होतो का? बघा यांची बेरीज करून बघा. 576 इज द राईट आन्सर. इथं कोणता गुणधर्म वापरला ते पाहून घ्या. पर्याय नंबर 3 त्याचं उत्तर आहे. परत इथं समजून घ्या काय केलेले ते. या संख्यांमध्ये कोणता क्रम सापडत नव्हता म्हणून काय केलं, त्या संख्या क्रमाने मांडून घेतल्या, म्हणजेच वाढत्या क्रमाने मांडल्या. त्यांच्यामधला फरकामध्ये कोणता गुणधर्म दिसत नव्हता म्हणून काय केलं मी, की वर्ग आणि घन यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला, तर तो सापडला मला. 1चा वर्ग अधिक 1चा घन, 2चा वर्ग अधिक 2चा घन, 3चा वर्ग अधिक 3चा घन, 4चा वर्ग अधिक 4चा घन. तर आपल्याला 8चा वर्ग अधिक 8चा घन किती असेल, तर ते 576. म्हणजे इथं कोणतं सूत्र वापरलं मी, n वर्ग अधिक n घन. n म्हणजे कोणता तरी एखादा नंबर, कोणता असू शकतो. म्हणजे इथं आपल्याला n वर्ग अधिक n घन हे सूत्र इथं वापरावं लागलं. तर एका रांगेत, उदाहरण वाचून घ्या. एका रांगेत मनुष्य उठून दुसरा आहे, रमेश त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे. सुरेश हा रमेशच्या अगोदर, असं जर वाचलं सगळं तर आपण काय वाचलं ते समजत नाही. चला पहिली जोड वाचूया आपण. एका रांगेत मनुष्य उठून दुसरा आहे. काय करायचं, थोडंसं कच्चं काम करून घ्यायचं. बघा इथं कच्चं काम करून, तर थोडी जागा कमी इथंच करतो मी. बघा शेवटून 2 नंबर, शेवट म्हटलं इकडून सुरुवात करायची. रमेश त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे. बघा 1 2 आणि 3, आणि त्याच्यानंतर कोण उभा आहे, रमेश. सरळ लिहायचं फक्त, पूर्ण रमेश लिहायची गरज नाही. आता पुढे पहा, इथपर्यंत लिहिलं. सुरेश हा रमेशच्या अगोदर 7व्या स्थानावर उभा आहे. आता सुरेश रमेशच्या अगोदर 7व्या स्थानावर उभा आहे. 1 2 3 4 5 6 7. ते झटपट करण्याचं काम आहे. कोण उभा आहे तो, सुरेश 7व्या स्थानावर आहे. आता रांगेमध्ये सुरेशचे स्थान 9 आहे. बघा 9 नंबरला येतो. रांग इकडून सुरू झालेली, त्याचा नंबर 9 आहे. आता पुढचे ठिपके मोजले की पटकन नंबर सांगू शकतो आपण. प्रश्न शेवटचा काय आहे, रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 मुलं उभी आहेत. बघा इथे 21 पर्याय, 4 नंबरचा पर्याय बरोबर येतो 21. आता काही मुलं म्हणतील याच्यामध्ये शेवटून दुसरा आहे मग 2 लिहायचा, रमेश त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर म्हणजे 3 लिहायचे, नंतर सुरेश त्याच्या अगोदर 7व्या स्थानावर 7 लिहायचा, रांगेमध्ये 9वं स्थान मग 9 लिहायचे, एवढ्याची बेरीज करायची. त्यापेक्षा हे आपलं सोपं आणि साधं गणित आहे. याच्यामध्ये आपली चूक कोणतीच होणार नाही. कधी कधी काय होते, एकच विद्यार्थी डबल मोजला जातो, म्हणून मग आपण हे असे ठिपके जर काढले पटकन तर आपलं उत्तर अचूक येतं, चुका होत नाही. आता खालचा प्रश्न आहे, तेव्हा थोडी कच्च्या जागेसाठी थोडी जास्त जागा लागणार आहे. बघू आपण, इथे मोकळी जागा आहे. तर बघा दिशावर आधारित प्रश्न आहे हा. राजेश पश्चिमेला वगैरे तो गेला. दिशावर आधारित प्रश्न आला की पहिलं आपण काय करायचं, आपल्या पेपरवर कच्चं काम करण्यासाठी म्हणून जी जागा असते त्या जागेमध्ये अशा प्रकारचे 4 वाहन काढायचं, मोठं काढायचं थोडं. आता बघा उजव्या हाताला असते दिशा पूर्व नकाशाच्या, डाव्या हाताला दिशा असते पश्चिम, वरची दिशा नकाशात दाखवते उत्तर, आणि खालच्या दिशेला असतं
दक्षिण दिशा. आता हा जो पेपर आहे तर ह्या पेपरमध्ये आपल्याला आता तो कोणत्या बाजूने गेला, कसा गेला, किती अंतरावर गेला ते ठरवायचे तिथं. राजेश पश्चिमेला 7 किलोमीटर सरळ गेला, तर तो इथे मध्यभागी उभा आहे ना, हे लक्षात ठेवा, तो इथं उभा आहे मध्यभागी. तो पश्चिमेला 7 किलोमीटर गेला. त्याला इथे मी 7 किलोमीटर लिहितो. पश्चिम दिशा इकडं ना, इकडे गेला तो पश्चिमेला. तर पुढे बघा, डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. डावीकडे वळला म्हणजे पश्चिमेकडे जर तोंड असलं तर डावीकडे म्हणजे तो दक्षिणेकडे जाईल. आता याच्यापेक्षा 4 किलोमीटर म्हणजे थोडंसं अंतर घेताना आपण कसं घ्यायचं, थोडंसं प्रमाण ठराविक प्रमाण ठेवायचं. इकडे बघा, हे 4 किलोमीटर अंतर आहे. पुढचा भाग काय आहे बघा, इथपर्यंत पहिलं लिहिलं आपण, 7 किलोमीटर गेला. दुसरा डावीकडे वळून 4 किलोमीटर सरळ गेला गेला तिथं 4 किलोमीटर अंतर ठेवलं. पुन्हा तो डावीकडे वळला म्हणजे पुन्हा आता कोणत्या दिशेनं, दक्षिणेकडे तोंड आहे, डावीकडे वळल्यानंतर त्याचं तोंड कुठे होणार आहे, पूर्वेकडे. आणि 3 किलोमीटर सरळ गेला म्हणजे तो पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला. आता बघा बरं, या 4 पेक्षा 3 थोडीशी कमी दाखवायची. ओके, तिथं 3 किलोमीटर गेला. पुढे जायचं आता आपल्याला, तर इथपर्यंत आला तो, 3 किलोमीटर गेला. त्यानंतर उत्तरेकडे 9 किलोमीटर सरळ गेला. तर बघा, उत्तर दिशा इकडे आहे ना, म्हणजे तो सरळ वर गेला 9 किलोमीटर. म्हणजे हे 4 किलोमीटर आहेत ना, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर वर जाणार आहे. बघा, इथपर्यंत आला म्हणजे 4 किलोमीटर आला आणि आता उरलेले 5 किलोमीटर इथपर्यंत तो जाईल. ओके, आता हे झाले 5 किलोमीटर. एकूण 9 किलोमीटर आहे ना, हे 4 किलोमीटर आणि हे 5 किलोमीटर, 9 किलोमीटर गेला तो. पुढे 9 किलोमीटर गेला आणि उजवीकडे वळाला. तर बघा, उजवीकडे वळाला म्हणजे तो पूर्वेकडे वळाला. किती किलोमीटर गेला तो, 4 किलोमीटर गेला. बघा, हे अंतर किती आहे, 4 आहे. हे 3 आहे, हे सुद्धा किती होईल, 4 होईल. हे अंतर सुद्धा 4 किलोमीटर होईल. मग तो इथपर्यंत आलेला आहे. आता प्रश्न काय बघा पुढे, तर आरंभ स्थानापासून तो किती अंतरावर आहे. मग हे अंतर किती आहे बघा, इकडं 5 आहे का नाही, आयताच्या गुणधर्मानुसार समभुजा एकरूप असतात. हे सुद्धा किती येणार आहे, 5 किलोमीटर हे अंतर येणार आहे. ही आकृती बघून घ्या. अशी आकृती आपल्याला कोऱ्या पानावर काढायची. मोठा एक असं सगळ्या 4 दिशा काढून ठेवायच्या, अजिबात चुकत नाही प्रश्न कधीच. त्याच्यामध्ये मेजरमेंट माप घेताना थोडीशी प्रमाणात घ्यायची, म्हणजे आपलं जे अंतर आहे ते व्यवस्थित येतं. प्रश्न बघून घ्या परत एकदा. त्याचे किती भाग केले, 1, 2, 3, 4 आणि 5 भाग केले आणि ते 5 भाग या आकृतीमध्ये मी दाखवले. आपल्याला परफेक्ट बरोबर 5 किलोमीटर अंतर इथं मिळालेलं आहे. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया आपण. 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. चला, 2008 वर्ष आलेले इथं लगेच डोळ्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की 2013 हे लीप वर्ष आहे. बघा, 2008 हे लीप वर्ष आहे म्हणून त्या वर्षामध्ये 366 दिवस असणार आणि 366 दिवस असतील तर त्या वर्षामध्ये किती असतात, 52 आठवडे आणि 2 दिवस. 2 दिवस सुट्टी असतात, 52 आठवडे असतात आणि 2 दिवस असतात. आता यात एक गंमत अशी आहे की जे उरलेले 2 दिवस असतात ना जास्तीचे, ते 53 वेळा येतात. हे लक्षात ठेवायचं. हे जे वरचे 2 दिवस आहेत ना, हे 53 वेळा येतात. प्रश्न काय आहे बघा, की 13 जानेवारी 8 रोजी रविवार होता, तर कोणता वार 53 वेळा आला आहे आणि 2 अचूक पर्याय निवडा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवस इथं पुन्हा येणार आहे. डबल 53 वेळा येणार आहेत. बाकीचे सगळे 52 वेळा येणार आहेत. चला, 13 जानेवारीचा रविवार, त्याच्या पाठीमागचा रविवार किती तारखेला येईल, 6 जानेवारी येईल. 6 आणि 7 13 होतात ना. मग चला, 1 तारखेला कोणता वार असेल, 2 ला कोणता असेल, साधा प्रश्न आहे आता. 1 ला आणि 2 तारखेला कोणकोणते वार असतील. बघा, पाठीमागे जा.
किंवा 31 तारखेला कोणता वार येईल किंवा 30 तारखेला 30 डिसेंबरला कोणता वार येईल ते शोधा. त्यावरून 1 जानेवारीचा वार तुम्हाला सापडेल. तो सापडतो कोणता? मंगळवार. सापडला. आणि 2 जानेवारीचा आहे बुधवार. बघा पुढे मोजून पहा बरं. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. बरोबर 6 तारखेला रविवार येतो. म्हणजे मंगळवार आणि बुधवार ही 2 उत्तर बरोबर आहे. आणि इथं जर 2009 हे वर्ष असतं तर मात्र एकच उत्तर आलं असतं. एकच वार 53 वेळा आलं असतं. आता एकदम सोपा, फक्त निरीक्षणाचा प्रश्न. आता हा प्रश्न सोपा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही जास्त करण्याची गरज नाही. पण जर त्याच्यामध्ये जर 2-3 प्रश्न जर याच्यावर आधारित असतील, तर मग हा त्रिकोण कोणासाठी आहे? हे तिथं लिहावं लागेल आपल्याला. बघा, हिंदी बोलणारे लोक. हिंदी बोलणारे लोक लोक त्रिकोणामध्ये, मराठी बोलणारे वर्तुळात. त्यानंतर इंग्रजी बोलणारा व्यक्ती आयतामध्ये आहे. इंग्रजी बोलणारे आयतामध्ये. त्यानंतर तेलुगू बोलणारे व्यक्ती चौरसात आहे. हा चौरस कुठे येत आहे? ते कोणते तेलुगू भाषा बोलतात. आणि मराठी, हिंदी, इंग्रजी चारही भाषा बोलणारी व्यक्तींची संख्या किती? त्याच्यात फक्त निरीक्षण काय करायचं की अशी संख्या शोधायची की ती चौघांमध्ये पण कॉमन आहे. हे बघा, हा जो अगोदर बघितला तो कोणाकोणामध्ये चौरस आणि आयतामध्येच आहे. हा जो 6 बघितला तो कोणामध्ये? तो वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे. हा, वर्तुळ आणि त्रिकोणातच आहे. हा जर 4 बघितला तर कोणाकोणात आहे? वर्तुळात आहे, चौरसात आहे आणि आयतात आहे. पण एक चांगलं निरीक्षण केलं तर हा जो 11 आहे तो मात्र सगळ्यांमध्ये कॉमन आहे. म्हणजे हे त्याचा आन्सर 11 येतो. जर याच्यावर आणखी प्रश्न असतील तर मात्र हे असे लिहून मग ते शोधून आपल्याला त्याची उत्तरं द्यावी लागतील. बघा 69 आणि 70 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा असा प्रश्न आहे. त्या बाहेरच्या ज्या 4 संख्या असतात त्यांचा मधल्याशी संबंध असतो. त्या बाहेरच्या 4 संख्यांचा मधल्याशी संबंध असतो. बाहेरच्या 4चा मधल्याशी संबंध असतो. आता मी थेट उत्तराकडे जातो. की हे 10 मध्ये 1 आणि 0, 1 आणि 4, 3 आणि 0, 1 आणि 8 एवढ्यांची जर बेरीज केली तर ती 36 येते. 1, 2, 6, 9, 10, 18. 18 दुनी 36 हा. दुप्पट करायला लागेल त्या. 18 दुनी 36. इथं पण बघा 6 आणि 1 7, 7 आणि 2 9 4 13, 13 आणि 3 16, 17, 18, 19 20 21, 21 दुने 42 होतात. दुप्पट करायची त्याची. इथे पण तसंच करायचं. 2, 4, 12, 15, 19, 22, 24 आणि 24 गुणिले 2 केल्यानंतर किती येतील? 48 हे त्याचं उत्तर येईल. 24 गुणिले 2 बरोबर 48. इथं मी कोणता नियम वापरला? की प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज करायची. संख्येची बेरीज नाही करायची. ती एवढी येत नाही. तर या प्रत्येक अंकांच्या सगळ्या अंकांची बेरीज केली, तिची दुप्पट केली, की मग मधली संख्या येते. तसं तिथं बघा या सगळ्या अंकांची बेरीज केली, ती आली 24, तिला 2 ने गुणलं 48 उत्तर आलं. पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर आलं. हे 24 कुठून आणले मी? परत बघा 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 8 17, 17 आणि 3 20, 20 आणि 4 24 आले बघा. आणि या 24 ला 2 ने गुणलं 48 आलं. 48 उत्तर आलं. आता या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. हा थोडासा समजण्यासाठी अवघड आहे, पण एक त्याच्यामध्ये छोटा क्लू असा आहे, की बाहेरच्या संख्येत अंक छोटे असतील आणि मधली संख्या जर मोठी असेल, तर वर्ग घन असा संबंध लावायचा. एक साधा आणि सोपा क्लू आहे त्याच्यामध्ये. बाहेरच्या संख्या छोट्या असतील आणि मधली संख्या मोठी असेल, तर वर्ग घन असा संबंध त्याचा लागतो. 100% लागतो. आता बघा 7चा वर्ग, 5चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्ग केला. त्यांची बेरीज जर केली तर ते 149 येते का नाही बघू आपण. 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 9 5 14, 14 9, 23, 23 आणि 4 नाही येत. बरोबर आहे ना? ही 9 यायला पाहिजे एकपेक्षा आणि म्हणजे ही आपली चुकीची पद्धत. त्याची दुसरी पद्धत अशी आहे, समोरासमोरचे जे अंक आहेत किंवा संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. 5 आणि 2 होतात 7. 7चा वर्ग करायचा 49 होतो. बरोबर का? 7 आणि 3 याची जर बेरीज केली तर 10 येते.
7 आणि 3ची बेरीज किती येते? 10. 10चा वर्ग केल्यावर होतं 100. यांची बेरीज केली 149 उत्तर येतं. इथं पण तसंच करायचं. 1 आणि 8 यांची बेरीज करायची. 9. 9चा वर्ग 81. 6 आणि 2 6 बेरीज करायची 8. त्याचा वर्ग 64. यांची बेरीज केली तर 145 उत्तर येईल. तसंच इथं पण करा. या 4ची आणि 6ची बेरीज करा. किती येते? 10. 10चा वर्ग होतो 100 प्लस या 9ची आणि या 3ची बेरीज करा. 9 3 12. त्याचा वर्ग 144. त्याचा आन्सर येतो 244. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 244. बघा काय केलं समजून घ्या. इथं थोडंसं कच्चं काम आहे तुमच्या समोर. समजलं? आता पुढचे सोपे प्रश्न आहेत. 71, 72 आकृत्यांचं निरीक्षण करा वगैरे आहे. तर इथं जाळी आहे. कशी जाळी बघा. आणि या ठिकाणी परफेक्ट मॅच होईल अशी जाळी शोधायची. एकदम तंतोतंत जुळली पाहिजे तिथे. ही जाळी जुळेल का तिथे? अजिबात जुळणार नाही. 1 नंबरची जुळणारच नाही. 1 नंबरची जाळी जुळणार नाही. आता इथे बघा ही जाळी. ती पण जुळणार नाही. बरोबर? आता ही 3 नंबरची बघा वर ठेवून तिथे बरोबर जुळेल. ती पण जुळणार नाही. म्हणजे 3 नंबरचा पर्याय इथं बरोबर येतो. हे सोपा प्रश्न आहे. त्याच्यावर जास्त आपण चर्चा करणार नाही. हा शेवट 72वा प्रश्न घ्यावा पानावरचा. कोणता भाग तिथं परफेक्ट मॅच होईल? मला वाटतं हा किंवा हा होऊ शकतो मॅच. बघा बरं तुम्ही विचार करून. तर हे 2 रेषा तुमच्या लक्षात आला असेल. हे दोन्ही पर्याय बसणार नाही. या दोघांपैकी बघा कोणतं बसतं ते. आता याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पार्ट येतो. हा नको होता. हा नको असता तर ते बरोबर बसलं असतं. हा पर्याय बाद झाला. शिल्लक कोणता राहिला मग? पर्याय नंबर 4. शेवटचे 3 प्रश्न राहिलेत आपले. एकदम सोपे प्रश्न आहेत. अगदी 1 मिनिटामध्ये तिन्ही प्रश्नांची उत्तर तुम्ही सांगू शकता. इथं तंतोतंत जुळणारी आकृती सेम टू सेम. तंतोतंत जुळणारी आकृती बघा. स्टार प्रत्येक ठिकाणी आहे. ओके. इथं स्टार नाही वर बघा. एक बाद झाली. त्रिकोण पाहिजे इथं कोपऱ्यात. इथं वर्तुळ आहे. हा नको आपल्याला. हा चालेल. हा पण नको. सापडली आकृती आपली 2 नंबरची. हे सोपे प्रश्न असतात. फक्त ते काळजीपूर्वक करायचे. काही मुलं घाईघाईमध्ये ते चुकवतात. अशी चूक होता कामा नये. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 74वा प्रश्न. कागदाला घडी घातलेली हा. कागदाला घडी आपण पताका वगैरे बनवतो ना शाळेमध्ये. त्या पताका बनवताना आपण कागदाला घडी घालतो आणि डिझाईन कापतो. डिझाईन छोटीशी कापलेली असते. पूर्ण कागद उघडल्यानंतर ती डिझाईन सुंदर दिसते. आता इथे गोल कापलेला आहे बघा. एकदम सोपं दिलंय. हा प्रश्न एकदम अतिशय सोपा आहे. 3 पर्यायामध्ये बघा हे गोल अर्धे-अर्धे तिन्हीमध्ये पण. आहे का नाही अर्धे-अर्धे? याच्यामध्ये मात्र फुले हाच पर्याय बरोबर येईल मग. दुसरे हे पर्याय बरोबर येऊ शकत नाही. ओके. मग शेवटचा प्रश्न. खालील प्रश्नाकृतीत कोणत्या पर्यायातील आकृती लपलेली आहे ते बघा. तर बघा हा जो भाग आहे ना, सगळे भाग सेम आहेत. बरोबर? का बदल आहे का त्याच्यात? नाही. सगळे भाग सेम आहेत. म्हणून आपण त्यातला कोणता तरी एखादा आयडियल भाग आपण डोळ्यापुढे ठेवू. एवढा भाग ठेवू आपण. दिसतो? आता बघा हा जो कंस आहे. या कंसाच्या शेजारी गुणाकाराची फुली आहे. ती एकदा बघू आपण बघा. इथं तर कंस नाहीच आहे. इथं कंस आहे, इथं गुणाकाराची फुली आहे. इथं कंस आहे, इथं स्टार आहे. ते चालणार नाही. इथं कंस आहे, इथं गोल आहे. हे पण चालणार नाही. हा पर्याय बरोबर येतो आणि तो ठेवून बघा बरं कुठं बसतो तो. तर हा जो त्रिकोण आहे तो कुठे बसेल? या ठिकाणी नेऊन ठेवला तर परफेक्ट बसतो बघा. अशा प्रकारे आपण त्या बुद्धीमध्ये प्रश्नपत्रिकेतील 50 प्रश्नांची आपण 2 दिवसात दिले आहेत. आणि अशाच प्रकारचे जे प्रश्न आहेत, त्यांचा जर आपण चांगल्यापैकी सराव जर केला, तर बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, तो अतिशय सहज सोपा असा विषय आहे आणि आपल्या बुद्धीला चालना देणारा आहे. तर आपण आपण सर्वजण या लेक्चरसाठी जॉइन झालात आणि ह्या लेक्चरचा आस्वाद घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद आणि येणारी जी परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
मिशन आरंभ उपक्रमांतर्गत अकोले शिक्षण विभागासाठी 2017 आणि 2018 त्या प्रश्नपत्रिकेच्या सरावांच्या तासिका अहिल्यानगर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आल्या. त्यासाठी सर्वच उपाध्यापक यांनी अतिशय उत्तम असं योगदान दिलं आणि पूर्ण तयारीनिशी सर्व तासिकांचं नियोजन केलं, मार्गदर्शन केलं. 2018च्या पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता विषयाचं मार्गदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकडवाडी या ठिकाणी विज्ञान पदवीधर असलेले राजेंद्र भांगरे सर यांनी अतिशय रंजक भाषेमध्ये, अतिशय सोप्या पद्धतीने आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये प्रत्येक प्रश्न बुद्धिमत्तेचा समजावून दिला. त्यांचं शाळेवरचं कामही अतिशय उत्तम आहे आणि मार्गदर्शनाचं त्यांचा हातखंडा आहे तशा अर्थानं. आणि म्हणून शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून त्यांनी अतिशय उत्तम भूमिका बजावली. निश्चितच जिल्ह्यातील सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही जी तासिका आहे त्या दोन्ही तासिका मार्गदर्शन ठरतील. ज्यांनी कोणी ह्या तासिकेचा लाभ घेतला नसेल त्यांच्यापर्यंत यथावकाश जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत हा व्हिडिओ जो आहे पोहोचवला जाईल. या ठिकाणी भांगरे सरांना निश्चितच जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती अकोलेच्या वतीनं धन्यवाद देतो. यस सर, आपले शतशः धन्यवाद.